रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय मुक्काम पोस्ट अग्रणी धुळगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथे. आपले शेतकरी मित्र आहेत, पाहुणे पण आहेत आमचे. ह्यांच्या क्षेत्रामध्ये आपण होल बघण्यासाठी आलो आहे. आता बघूया आपल्याला शेती कसा आपल्याला पॉईंट देते. शेती पॉईंट देते म्हणजे आपण पहिल्यांदा काय करतो आहे, सभोवतालची जी भौगोलिक परिस्थिती आहे, मातीचा नमुना काय आहे, सोबत झाडे कुठले कुठले आहेत किंवा इथं बोर किती आहेत, त्या बोरला पाण्याचा कसं काय काय हे सांगतो आहे. आपण तेव्हा आपलं नाव सांगा पूर्ण. दादासो ज्ञानू माने. दादासो ज्ञानू माने. तालुका हे अग्रणी धुळगाव. हां, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. सांगली. आज तारीख किती आहे? 1 मार्च. 1 मार्च 2026. आता आपण इथं पॉईंट बघणार आहे. तो पॉईंट कसा निघतोय आणि तुम्हाला क्षेत्र दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आता आनंद कांबळे जे आहेत ना, आपण बनवलेला जो रॉड आहे, तो रॉड, ह्या रॉडमध्ये केमिकल वगैरे आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट टाकली होती की तुम्ही आपल्याला ह्यामध्ये काय सांगा. आपलं सिक्रेट आहे, आपण ते सांगू शकत नाही. आणि तो पंचधातूचा रॉड आहे. आता आनंद कांबळे जी आता चाललेत बघा. आता बघा की आनंद कांबळे जी चालल्यात, आपण इथं जमिनीची बघितली प्रतवारी, थोडं मुरुम मिश्रीमध्ये जमीन आहे ह्या भागामध्ये. ह्या इथं एक रुईचं झाड आहे, त्याच्या पुढं तिथं एक आनंद कांबळे चालते, त्याच्या पुढे तिथे एक रुईचं झाड आहे, हे इथे एक रुईचं झाड आहे. त्या तिथं कोपऱ्यामध्ये तिथं एक वारुळ आहे, ते वारुळ पण तुम्हाला दाखवतो. थोडासा ऊस आहे इथं. हे सगळं पूर्ण हे किती एकर आहे सर साहेब? 4 एकर. 4 एकराच्या आसपास आपली इथे जमीन आहे. आणि हे शेवगा लावला आहे, किती आहे? 1 एकर आहे. एकरभर इथं शेवगा लावला आहे. ह्यासाठी पाणी येतं पाहिजे. आता आपण पाण्याचा पॉईंट कसा निघतोय आपण ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, आपण आता इथं आलोय. ह्या इथं एक वारुळ आहे बघा, आणि हे नवीन वारुळ दिसतंय, नवीनच बनवलेलं आहे. अशी छोटी छोटी वारुळं ह्या बांधाला भरपूर आहेत बघा. आणि हे शेवग्याचे क्षेत्र आहे एकराचं. आता ह्या ठिकाणी आनंद कांबळे येऊन कसा पॉईंट काढतात हे चॅलेंजिंग असणार आहे. आता आपण तो 1 एकराचा एरिया जो होता तो एरिया सोडून आता आपण इथं थोडा ऊस आहे, इथं थोडं मक्का केला आहे. ह्या मक्क्याच्या एरियामध्ये आलो आहे बघा. आता आनंद कांबळेजींनी पॉईंटमध्ये चालू केलं आहे. इथे एक लाईन सापडल्या बघा आनंद कांबळेजी. आपण आता हळूहळू पुढे जातोय बघा. आनंदाची कुणीकडे ह्या बाजूनं लाईन येते. ते झाड मोठं कशाचं आहे होते? ते शेवग्याचं आहे. नाही, ते एकदम मोठं आहे. ते नारळाचं आहे. नाळाच्या पुढच्या बाजूला ते शेवगाचं आहे. मोठा, एवढं मोठं शेवगाच आहे. ते बी शेवगा आहे, ते बी शेवगा. हां, इथं एक मोठं झाड, 2 नाळा झाड दिसतात बघा. ह्या बाजूनं नाळाच्या बाजून दाखवते. इथं एक लेअर दाखवते. आता बघूया दुसऱ्या बाजूला कसं दाखवतंय. इथं मग काय बघा. शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी दुसरी एक लेअर घावलेली आहे बघा. पाणी ह्या बाजूने मध्ये पश्चिमेकडून पाणी येते बघा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते बघा पाणी. उत्तरेकडून आग्नेय दिशेकडे जाते. आग्नेय दिशेकडे ह्या ठिकाणी 2 घातल्यात. आता त्याचा आपण सेंटर पॉईंट काढण्यासाठी आपली सेंटर पॉईंटसाठी महारत आहे बघा. दादा ह्या ठिकाणी इथं उभा राहा तुम्ही. इथं वर काय आहे का वारुळ किंवा झाड वगैरे वर असं इकडे? कुठं? शेतकरी मित्रांनो, त्या तिथे एक लाईन मिळाल्या, त्या इथे एक लाईन मिळाल्या दादांच्या जवळ. आता पुढे बघूया आनंद कांबळे चाललेत बघा. हे बघा शेतकरी मित्रांनो, आता आनंदाची ना आपल्या इथं 2च पॉईंट लेअर घावलेत बघा. आता पहिले कसं होत होतं, आपल्याला 4-4, 5-5 लेअर गावत होत्या, 3 लेअर गावत होत्या. आता मृत लेअर असतात. पण आता आपण असं ते रॉड एक तयार केला आहे की ज्यामध्ये मृत लेअर सापडत नाही. मृत लेअर असते पण आपल्या फक्त जी पाण्याची लेअर आहे तेच गावतात फक्त. हा प्रॉब्लेम मागं येत होता की मृत लेअर असायच्या, पण आता आज तो प्रॉब्लेम येत नाही आहे. आपण त्यामध्ये थोडंसं टेक्निकली आपण त्यामध्ये अभ्यास करून हा रॉड तयार केला आहे बघा. या दादा इथं ह्या इथं एक रुईचं झाड आहे बघा, नवीन उगवलंय. बहुतेक इथं पांढरी रुई दिसते. रुईमध्ये पण 2 प्रकार, एक लाल एक रुई असते, पांढरी एक रुई असते. पांढऱ्या रुईलाच हे हां हे छोटंसं आहे बहुतेक, त्याचा कलर वगैरे ना पेरणीसाठी अडचणी ते म्हणतात ते तोडलेलं आहे वाटतं. आता
ते दादाबरोबर ह्या पहिल्या लाईन ही दुसरी जी लाईन आहे त्या लाईनला साठी पुढं त्यांना घ्यायला बघा. आता ही जी लेअर आहे पहिली सापडलेली त्या पहिल्या लेअर आलेले बघा इथं. तसंच पुढं ही आता पुढे घ्या तुम्ही तिथे थांबा. ती पहिली ही दुसरी हां इथं काय आले बघ ही तसेच पुढं आले बघा लेअर. हे बघा तुम्ही इथे या. ही तुमची लेअर इथं आली. एक तिथे काय इथे काय. आता हे दोन्ही लेअर आपल्याला एकत्र करतात. आपल्या माऊलींचा हातखंड आहे बघा या इथं. ही लेअर आली बघा आता. आता ही लेअर तशी पुढे यायला लागली. ही दोन आहेत बघा. पॉईंट आता हळूहळू पुढे येतोय. शेतकरी मित्रांनो आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची 100% आपण उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करतोय. काही शेतकऱ्यांचे मत असं आहे की आपल्याला तुम्ही रॉडमध्ये काय घातलं आहे दाखवा. हे टेक्निक आपलं आहे आपण सांगू शकत नाही. ते तेवढं गुपित राहील कारण ह्याच्यासाठी आम्ही 2 वर्ष खूप अभ्यास केला आहे. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर कुठलाही डॉक्टर ऑपरेशन केल्यानंतर फक्त ऑपरेशन कसं केलं तेवढं सांगतो. म्हणजे ऑपरेशन झालं म्हणून सांगतो. पण ते काय उघडून तुम्हाला दाखवत नाही मी बाबा इथं टाकं घातलं इथलं हे काढलं नाही. सेम तीच कॅटेगरी आपली आहे. एका डॉक्टरसारखंच आपलं पण काम आहे की पाणी कुठून आलं किती आलं हे तुम्हाला दाखवू शकतो करू शकतो. पण आपण रॉडमध्ये जे काय केलं आहे कृपया करून आपल्याला कोणी गैरसमज समजून घेऊ नका की खरोखरच बाबा की आपल्याला हे सांगत नाहीत. त्यासाठी आपण गुपित राखतोय. बाकी उरलेलं तुम्ही काही विचारावा आपण तुम्हाला सांगतो. पण आपण जे हे सांगितलेलं केलेलं आहे ते आपण तुम्हाला 100% सांगू शकत नाही. शेतकरी मित्रांनो हा पॉईंट आहे बघा. हा पॉईंट आलेली लेअर ही लेअर ह्या लेअर आल्यानंतर आपल्या हे जे मक्का आहे ह्या मक्क्याच्या इथं सेंटरला इथं पॉईंट आपला फायनल झाला आहे बघा. शेतकरी मित्रांनो आता मृत लेअर म्हणजे फक्त पावसाळ्यापुरती जी चालू असते त्याला मृत लेअर म्हणायचं. त्यातून पाणी फक्त हंगामी पाणी येतं. आता ह्या इथं जी आपण लेअर काढली होती त्या लेअरला तिथं पाणी दाखवत आहे पण ही फिरत नाही. का फिरत नाही. चालू नाही आहे ही पण. दोन लाईनी दाखवतात त्या दोन्ही लाईनी चालू दाखवतात. इथं एक मृत लेअर दाखवते पण ही फक्त हंगामामुळे चालू राहणार. ही लाईन आपल्याला मागच्या वेळेला चकवा देत होती. आपण त्याला चकवा लाईन म्हणतो. तो ह्या इथे काय बघा ही दुसरी लेअर आहे पण ही हंगामावाईज पाणी असणार आहे त्यामध्ये. आता 2च सापडतात म्हणणार नाही. आता ही 3-4 झाली. आता काही लोक म्हणत होते फक्त तुम्हाला 2च का सापडते. आता आपल्या इथे तर 4 सापडलेले आहेत पण 4 मध्ये 2 मध्ये पाणी नाही. ही एक घेत म्हणजे ते आले क्रॉस होऊन त्या बाजूने क्रॉस होऊन इकडे आलेले आहे. बघा हे अशी हे म्हणजे एक अशी पांढरी आहे हा. बघा दाखवा ती. त्या समोरच्या बाजूला एक लांब आहे बघा इथे. तिथं पांढऱ्या रुईपासून इथं आलेले आहे. मृत लेअर आहे. इथून येणे आणि त्या तशीच पुढे जाते. ते आपल्या होलला क्रॉस करून जाते पुढं. होलला बरोबर क्रॉस करून जातात. हा बघा तुम्हाला दाखवते ते या होलवर. हा बघा बघा हे आपला पॉइंट आहे इथं. हा आणि ही लाईन इथनं गेल्या. हे पांढऱ्या रुईपासून आले. पांढऱ्या रुईपासून आलेला आहे ना. हा हे उत्तरेकडनंच आहे आणि चालू मध्ये पण एक उत्तरेखंडच आहे बाई. आणि हे एक हित आहे. त्यामध्ये दोन्हीमध्ये एक 2-3 फुटाचं अंतर 2 फुटाचं अंतर आहे की एक मृत लेअर आहे आणि एक चालू लेअर आहे. एक चालू लेअर आहे. हे झालं. आता बघू आपण दुसरं रॉड. बघा शेतकरी मित्रांनो हा एक रॉड आहे तो दुसरा रॉड आहे. एकामध्ये आपण जवळपास धातूच आहे. हा हे दुसऱ्या धातूच आहे आपल्याकडे. चालू लाईनच दाखवणार. हा आपल्याकडे टोटल बघा रॉड किती झाले. पंचधातूचे एक बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतोय. काही लोक म्हणतात तुम्ही काय काय वापरता सांगा. हा पंचधातूचा एक आहे. हे कॉपर रॉड आहे तांब्याचा म्हणतो आपण तो. तिसरा रॉड आहे हे धातूच. हे धातूचा रॉड आहे. तिसरा रॉड आहे ते. आणि चौथा रॉड आहे तो आपल्याला हे 2 आहेत बघा. एक आहे केमिकलचा आणि एक आहे वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही माती वापरली. यामध्ये 32 प्रकारची माती आणि त्यामध्ये केमिकल घालून हा केलेला हा तिसरा रॉड आहे. आणि आपली डिटेक्टर मशीन. आता बघा शेतकरी मित्रांनो हे चालू लाईन हे चालू लाईन फक्त चालू लाईन दाखवते.
आणि तो मगाचा जो रॉड होता ह्याच्यात पाणी आहे का नाही ओळखण्याची ट्रिक आहे. हा ते पोटापाशी धरला पोटापाशी धरल्यानंतर ते रिटर्न गेलं तर पाणी नाही आहे त्याच्यात. हा एक दोन मिनिटात रिटर्न जाते ते. नाही जात नाही म्हणजे त्याला पाणी त्यामध्ये आहे. फुल आहे. जर तसं जर नसेल हा, तर तर ते रिव्हर्स माघारी जातं. तुम्हाला दाखवतो ती पण पुढे लाईन आहे. हा ते एक लाईन तशी पुढे आहे आहे बघा. प्रॅक्टिकली तेही दाखवतो. आता हे लाईनला बघा पाणी त्याला पण आहे. ह्याला पण लाईनला पाणी आहे पण त्या दोन लाईनला पाणी आहे. पण आता जे मृत लेअर आहे त्यामुळे मृत लेअर काय दाखवते बघू. बघा ही लाईन तर दाखवते. हा आता बघा मृत लेअरला परत पोटापाशी धरलं हा. तर 1-2 मिनिटातच सोडून देते ते. बरोबर. आता इथे एक लाईन आहे ही पण बघा. ही बघा ही दाखवते. आता बघा ही पण लाईन डेड लाईन आहे. हा. आपल्या आनंद कांबळेंचा हातखंडा जो आहे तो सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे की आम्हाला पाणी किती इंची लागणार ते सांगा. आता बघा ह्यामध्ये पाणी किती इंची असेल. पहिली एक लेअर आपली लेअरला किती पाणी दाखवते सांगा. 1.25 इंच पर्यंत दाखवते एक लेअरला. एका लेअरला 1 इंच धरा. 1 इंचच्या आसपास दाखवतं. जी दुसरी लेअर आहे जी आपण काढलेली इथं खाली पायात आहे बघा तिथं उभारलं याला बघा त्या आपण ठिकाणी किती दाखवते. हे अर्धा इंच कमी जास्त व्हायला लागले बघा. हे अर्धा इंचच दाखवते याला. हा 1 इंच अर्धा इंच 1.25 इंच म्हणजे अर्धाच इंच आहे याला. हा बघा हे कोण बघा याला पहिला. आता आपलं पॉइंटवर बघा. आता आपल्या पॉईंट बरोबर किती होतोय बघा. हे तर मक्क्यावर आहे बघा इथं. हा सेंटर बरोबर. आता पॉइंटवर आता पॉईंटवर बघा किती किती दाखवते बघा पाणी. दोन्हीचा बेरीज केली तर तिथं झाली पाहिजे. बघा 1.5 इंच दाखवते तसं. 1.5 इंच पाणी दाखवते. 1.5-1.2 दाखवते. आणि मेन म्हणजे सारखा रोड हलता राहतोय स्थिर राहत नाही. हल्ला नाही स्थिर राहायला पाहिजे. स्थिर राहायला पाहिजे. आता बघा इथं येणं जाणं चालू आहे. हा. म्हणजे एक लाईन याच्यात मृत लागायला लागलेत त्याच्यामुळे बघा हे असं हे हालते. हाला लागली बघा. हा म्हणजे हिथवर पाणी येते परत रिटर्न जाते. शेतकरी मित्रांनो आपण पाण्याचा पॉईंट काढत असताना आपण काय काय बघतो. जमीनचा उतार कुठल्या दिशेने आहे. दुसरं सभोवताली झाडं कोणती कोणती आहेत हेही पाहतो. सभोवताली जिथं बोर आहेत त्या बोरची खोली किती हे किती हेही आपण पाहतो. कारण कसं आहे सभोवतालच्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून मगच पॉईंट काढायचा असतो. कारण आपल्या जीवावर 1,00,000 रुपये तर शेतकरी लोक आपल्याकडे बघून पैसे लावत असतात. आपण जे पॉईंट काढून देतो त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच पॉईंट काढायला जात असतो. लोक आपल्या विश्वास ठेवतात म्हणजे ती लोक काय खुळे नाहीत. शेतकऱ्यांचा काय होते कुठलाही पानाडे असू दे पानाडे काय करतो पॉईंट काढतो पैसे घेतो निघून जातो. जर समजा बोरला पाणी लागलं तर नशीब म्हणतो आणि जर फेल गेलं तर त्याला मी काय करू तुमचं नशीब म्हणतो. पण हे नशीब पालटत असताना किंवा बघत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही 100% सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे तरच बोरचा पॉईंट द्या. कारण कसं होतं आपल्यावर विश्वास ठेवतात म्हटल्यानंतर ती जबाबदारी थोडी आपली पण असते. एवढा शेवटी पानाडे कोणाचा एवढा लांबून येतो आणि तो तुमचा पॉईंट काढून देतो म्हणजे तो काय फेल जावा म्हणून तो 100% करत नाही. तो सुद्धा असं कसोशीनं प्रयत्नच करतो. पण प्रत्येक पानाड्याने बघत असताना हे सभोवतालीचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. मातीचं परीक्षण करा. माती कशी आहे काय आहे. आता परत तेच रिपीट करत बसत नाही. आता आपलं झालं आहे. आता आनंद कांबळेजी काय करतील वॉटर डिटेक्टर मशीन आहे त्या वॉटर डिटेक्टर मशीननं पण बघतील. नाळानं पण बघू. आज तुम्हाला मीही दाखवतो नाळानं पाणी कशा पद्धतीने बघितलं जातं. आपण तोही त्यामध्ये घेऊया. मित्रांनो बघा आनंद कांबळेजी आता वॉटर डिटेक्टर मशीननं पाणी चेक करायला बघा. हे बघा मशीन दाखवते आता कुठल्या बाजूनं आणि कसं हे केलं आहे. त्याने सेटिंग पण त्या पद्धतीनेच केलं आहे. आतली फ्रॅक्चर कशी जाते जी लेअर कशी जाते त्या लेअरप्रमाणे ते मशीनसुद्धा तसंच कन्वर्ट करत येतं आहे आणि दाखवतं आहे बघा. काल एका शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कमेंट टाकलेली होती की मशीन जर तुम्ही दाखवताय तर मग तुम्हाला वॉटर डिटेक्टर मशीन बाकी तुम्हाला रॉड बघायची गरज काय. जोपर्यंत फिक्स आपल्याला पॉईंट होत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बघूनच आपण करत असतो. आपण जे नॉलेज घेतलं आहे त्या प्रत्येक नॉलेजचा वापर करून करत असतो. आता इथं बघा मशीन इथं फिरतंय. इथं पॉईंट हा फायनल झालेला आहे बघा. मशीन किती जोरात फिरायला आहे बघा. आता मशीननं मागं गेलं की मशीन थांबते. आता तर आनंद कांबळेची दुसरी लेअर दाखवा. ही दुसरी लेअर आलेली आहे वाटतं. सेंटर पॉईंट आला बघा. सेंटर पॉईंटला मशीन फिरायला चालू झाली बघा. मशीनपासून लांब गेलं
बघा रिटर्न दाखवते रिटर्न दाखवते, म्हणजे पाणी कुठून येतंय पलीकडे जाते ती दाखवते बघा. सेंटर पॉईंटवर आल्यावरच मशीन फिरते. आता मशीन फिरत नाही आहे, फक्त दिशा दाखवते. आता ते बरोबर ह्याच्यावर आलं की ते मशीन फिरायला चालू झालं बघा. आणि वॉटर आपला डिटेक्टर मशीननं हा पॉईंट आपला फायनल केला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण फक्त काय मशीनवर विश्वास ठेवून राहत नाही किंवा रॉडवर पण नाही, भौगोलिक परिस्थितीनं सगळं पण बघावं लागतं. आता नारळावर पाणी चेक करतोय मी स्वतः, तुम्हाला दाखवतो कशी लेअर येते. शेतकरी मित्रांनो, आता आपण नारळावर पाणी तुम्हाला चेक करून दाखवतो. नारळावर पाणी चेक करण्याची पद्धत कशी आहे बघा. नारळ पूर्ण सपाट हातावर ठेवला आहे. नारळ हा उभाट आहे, हा पण उभाट नसावा. नारळ हा गोल असावा लक्षात ठेवा, कारण उभा राहायला त्याला जागा पाहिजे. आता हा नारळ काय होणार, हातावरून पडणार, गोल झाला म्हणजे बरोबर उभारतोय. कारण नारळ असा उभारणार नाही कधी, गोलटा नारळ असा मी उगवतो बघा. आता इथं नारळ पडेल खाली, इथं आपण आलो बघा. बघा हा नारळ पडायला आहे. जर नारळ जर गोल असता तर बरोबर उभारला असता. परवा व्हिडिओमध्ये दाखवलं तर तो नारळ आणि हा नारळ एकमेकासारखे भाव असल्यासारखेच आहेत. ही दुसरी लेअर बघा, इथंही दाखवते उभारत नाही इथं. आणि दोन्हीचा आपण सेंटर पॉईंट काढला आहे, तो ह्या इथं आहे. इथं नारळ उभारत म्हणजे ठेवून देत नाही बघा. हा सेंटर पॉईंट इथं काढलेला आहे. आता फक्त काय